नवापूर एक्सप्रेसच्या बातमीची दखल. करंजाळी वाघरे वस्तीतील चिमुकली हृदय उपचारासाठी नवी मुंबईला रवाना. नवापूर तालुक्यातील करंजाळी येथील वाघरे वस्तीतील हृदयविकाराने त्रस्त असलेल्या चिमुकलीला अखेर उपचारासाठी नवी मुंबई येथे रवाना करण्यात आले आहे. या चिमुकलीच्या उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला RBSK राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मार्फत पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथे दाखल करण्यात येत आहे. या चिमुकलीच्या उपचाराचा प्रश्न काही दिवसांपासून प्रलंबित होता. तिच्या कुटुंबियांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब नवापूर एक्सप्रेस न्यूजने समोर आणली होती. या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उपचाराची प्रक्रिया मार्गी लावली. दरम्यान सरपंच अविनाश गावित यांनी प्रशासन तसेच नवापूर एक्सप्रेस न्यूजचे आभार व्यक्त केले. सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नमस्कार. रिद्धी रवींद्र वाघारे ही करंजाळी गावाची रहिवासी आहे. ही बेबी 6 महिन्याची आहे. तिच्या हृदयाच्या मागे होल होतं. काही दिवसापूर्वी बातमी प्रसारित झाली होती. काही कागदपत्रांच्या अभावी तिचं काही ऑपरेशन आहे ते होऊ शकत नव्हतं. पण प्रशासनाने व आम्ही सरपंच साहेबांनी सगळ्यांनी मिळून ती कागदपत्राची कमतरता होती ती पूर्ण करून दिली आहे. तसेच या बेबीला आज संध्याकाळी नंदुरबार येथून नवी मुंबई अपोलो हॉस्पिटल इथे उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. तसेच RBSKची टीमचे पण मनापासून आभार मानतो. त्यांनी पण चांगली मेहनत घेतली. तसेच नवापूर एक्सप्रेसने बातमी दाखवल्यानंतर ही कागदपत्रची तरतूद अपूर्ण होते ते लवकरात लवकर पूर्ण झाले. तसेच आमचे नेते आदरणीय धनंजय भरत गावित यांनी देखील या पेशंटला 10,000ची मदत केली आहे. जेणेकरून ऑपरेशन तर फ्रीमध्ये होते पण काही पैसे लागेल, काही तिथं खर्चाला पैसे लागेल, त्यासाठी त्यांनी त्या पेशंटला 10,000ची मदत केली. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत युवा उद्योजक धनंजय गावित यांनी संबंधित कुटुंबाला 10,000 रुपयांची आर्थिक मदत देत सहकार्याचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या मदतीबद्दल कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत. चिमुकलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तिला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांच्या समन्वयातून एका गरजू कुटुंबाला दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.